एन्काउंटर प्रकरणाची पोलीस सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून एका संशयित आरोपीचं एन्काउंटर झालेलं आहे। अमोल खोतकर असं त्याचं संशयित आरोपीचं नाव आहे। अमोल उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणामधला हा मुख्य आरोपी। अमोल खोतकरनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं त्याच्यावर फायरिंग करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या शहाजापूर भागामध्ये रात्री 12 वाजता एन्काउंटर झालंय। उद्योगपती आहे, त्यांच्या घरावर दरोडा पडला होता। संतोष लड्डा असं त्यांचं नाव आहे। या ठिकाणी त्या दरोड्यातील आरोपी जो अमोल खोतकर होता त्याचं काल रात्री संभाजीनगर पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आले। पोलिसांना माहिती मिळाली होती की या घटनेतील आरोपी या परिसरामध्ये आहे आणि पोलिसांनी जशी त्याची टीप मिळाली पोलीस या ठिकाणी पोहोचले। अमोलला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अमोलने पोलिसावर बंदूक रोखली, रिव्हॉल्वर रोखली असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि पोलिसांनी अमोलने रिव्हॉल्वर रोखल्यामुळे अमोलवर पोलिसांनी फायरिंग केली आणि अमोल या घटनेमध्ये या एन्काउंटरमध्ये मारले गेलेला आहे। जे संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता की मोठी जबरी चोरी झाली होती, त्यामध्ये या घटनेत 40 किलो सोनं आणि भरपूर प्रमाणात चांदी ही चोरीला गेली होती। याचा तपास पोलिसांपुढे होता आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। ते आव्हान आज पोलिसांनी अमोल खोतकर नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।